हॅलो फ्रेंड्स, 8th मॅथमॅटिक्स मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण प्रॅक्टिस सेट 5.3 घेतोय. याच्यामध्ये मेन 2 क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन मध्ये 8 बीट आहेत आणि सेकंड क्वेश्चन सिम्प्लिफाय याच्यामध्ये 4 बीट आहेत. त्याच्यामुळे आपण आज फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी पूर्णपणे सोडवूयात आणि राहिलेला सेकंड क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊयात आपण. तर चला सुरू करूयात. प्रॅक्टिस सेट 5.3 क्वेश्चन नंबर 1. बघा, यामध्ये फर्स्ट क्वेश्चन एक्सपांड. त्यामधील फर्स्ट बीट आहे 2m-5 ब्रॅकेट क्यूब. याचा आपल्याला क्यूब करायचा आहे. म्हणजेच बघा, हे सोडवण्याच्या अगोदर याच्या अगोदर आपण जे प्रॅक्टिस सेट 5.1 आणि 5.2 घेतलेला आहे तो तुम्ही पाहिल्याशिवाय म्हणजे तो सोडवल्याशिवाय तुम्हाला हे जमणार नाही. त्याच्यामुळे अगोदर सर्वांना विनंती आहे की अगोदर तो प्रॅक्टिस सेट त्या प्रॅक्टिस सेटची व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला हे सोपं जाईल. चला बघा, आता हे आपल्याला एक्सपांड करायचं आहे. त्याच्या अगोदर याच्यामध्ये बेसिक आहे. ओके, तो बेसिक फॉर्म्युला आपण कसा जनरेट झालेला आहे तो पाहूया. बघा, a-b ब्रॅकेट क्यूब हा फॉर्म्युला कसा या ठिकाणी जनरेट झालेला आहे तो बघा. आता a-b ब्रॅकेट क्यूब म्हणजेच काय बघा, a-b हे क्यूब हा जो इंडेक्स आहे याचा अर्थ काय, 3 टाइम्स. ओके, 3 टाइम्स म्हणजे आपल्याला 3 वेळा लिहायचंय. a-b and a-b. ओके, देन a-b याला तुम्ही याला आपण असं लिहू शकतो की a-b ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, देन नंतर कसं होतं बघा, a-b आता याचं एक्सपांडेड फॉर्म आपल्याला माहिती आहे, आपण बेसिक अगोदर शिकलेले आहेत. ओके, a² - 2ab + b². ओके, हे जे एक्सपांडेड फॉर्म आहे त्याचं या ठिकाणी यूज करायचं आपण. म्हणजेच बघा, a² - 2ab + b² हे तुम्हाला जे अपेक्षित आहे, प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे. आता काय करायचं, या येणं या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच बघा, a² - 2ab + b² - b सेकंड ब्रॅकेट a² - 2ab + b². ओके, आता काय करायचं, प्रत्येकाला मल्टिप्लाय करू. तर a नाही, फुल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. a × a² मीन्स a³ मायनस ही 2ab, फक्त या ठिकाणी a मल्टिप्लाय केलं म्हणजे 2a² होईल हे, प्लस हे b² आहे आणि हे म्हणजे हे ab² मायनस ba² म्हणजेच मायनस a² असं लिहू शकतो आपण. बघा, हे मायनस इंटू मायनस प्लस होणार, प्लस हे काय होणार b, म्हणजेच बघा 2ab². आता हे b आणि b² आहे म्हणजे या ठिकाणी मायनस प्लस मायनस होणार आणि हे b³. ओके, आता या ठिकाणी बघा, हे a³ मायनस आता 2a²b आणि ही a²b म्हणजे हे 1 आहे. ओके, आणि हे 2 आहे म्हणजे मायनस 3a²b. ओके, प्लस हे ab² आणि 2ab² म्हणजेच हे 3ab² होणार आहे आणि मायनस b³ म्हणजेच a - b³ हा जो फॉर्म्युला आहे आपल्याला, हा फॉर्म्युला हा बेसिक फॉर्म्युला आहे, हा या ठिकाणी जनरेट झालेला आहे आणि तो आपल्याला येणाऱ्या एक्झाम्पल्स मध्ये यूज करायचा आहे. बघा, हाच फॉर्म्युला आणखी कशा प्रकारे वापरतात बघा. हाच फॉर्म्युला आणखी a³ हे -b³ जवळ घेतलं जातं, असं -b³ मायनस 3a²b + 3ab² असा देखील वापरला जातो. किंवा a³ - b³ मायनस आता याच्यामध्ये 3ab. ओके, 3ab कॉमन आहे, मायनस 3ab कॉमन घेतलं जातं. -3 या ठिकाणी a राहतं आणि मायनस या ठिकाणी b राहतं. ओके, हा देखील फॉर्म्युला यूज केला जातो, परंतु आपल्याला म्हणजे हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे. फक्त माहितीच तर या ठिकाणी दिलेलं आहे. चला फर्स्ट या ठिकाणी एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया, ते एक्सपांड करूया. ओके, बघा आता 2m-5. ओके, आताच आपण एक फॉर्म्युला या ठिकाणी याचा a - b चा या ठिकाणी कसा तयार झालेला तो पाहिलेला आहे. a-b³ इज इक्वल टू a³ मायनस 3a²b प्लस 3ab² - b³. ओके, पाठीमागच्या प्रिव्हियस प्रॅक्टिस सेटमध्ये आपण a + b³ घेतलं होतं, या ठिकाणी a - b³. आता या ठिकाणी बघा, हियर आता हियर काय बघा, हियर a बरोबर काय येणार आहे, a बरोबर 2m. ओके, अँड b बरोबर काय येणार या ठिकाणी 5. या व्हॅल्यूज आपल्याला पुटअप करायच्या. देअरफॉर 2m - 5
ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू, आता हे व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करूयात आपण. एचा क्यूब म्हणजेच 2m इन ब्रॅकेट याचा क्यूब मायनस 3 ए स्क्वेअर म्हणजेच 2m चा स्क्वेअर आहे लक्षात घ्या, गुणिले बी म्हणजे काय आहे या ठिकाणी 5. ओके, प्लस 3 ए म्हणजे काय या ठिकाणी, ए म्हणजे 2m आहे इंटू बी म्हणजे काय आहे 5, या ठिकाणी 5 चा स्क्वेअर घ्यावा लागला आपल्याला 3ab स्क्वेअर, मायनस बी क्यूब म्हणजेच 5 चा क्यूब. हे फक्त सुरुवातीला फर्स्ट स्टेप इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित मांडावे लागेल तुम्हाला. आता 2m, आता मुलं काय करतात डायरेक्ट बघा 2m क्यूब लिहितात, परंतु या 2 चा पण क्यूब आपल्याला करणं गरजेचं असतं, हे विसरायचं नाहीये. म्हणजे 2 चा क्यूब काय होतो 8. ओके, 8m क्यूब मायनस, ओके, हे 3 इंटू हे 2m चा स्क्वेअर म्हणजेच 4m स्क्वेअर, एक स्टेप वाढवू आपण काय हरकत नाही म्हणजे चुकणार नाही, प्लस 3 इंटू 2m इंटू 5 चा स्क्वेअर 25 मायनस 5 चा क्यूब 125. आता काय होईल बघा 8m क्यूब मायनस, आता हे बघा 3 चौक 12, 12 पंचे 60 म्हणजे 60m स्क्वेअर प्लस हे 3 दुनी 6, ओके, 25 एक 150 म्हणजेच 150m मायनस 125. ओके, अशा प्रकारे हे आपलं फायनल आन्सर या ठिकाणी येतं. ओके, हे आपलं या ठिकाणी फायनल आन्सर झालेलं आहे. याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. बघा 4 मायनस पी क्यूब. ओके, याचा आपल्याला एक्सपांडेड फॉर्म करायचा आहे. आपल्याला वी नो, आपल्याला माहिती आहे वी नो ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3a स्क्वायर बी प्लस 3a बी स्क्वायर मायनस बी क्यूब. हे मायनस आहे प्लस नाही, इथं थोडं चूक होते आपली. आता ह्या व्हॅल्यूज आपल्याला पुटअप करायच्या आहेत. हिअर टेकिंग, बघा हिअर टेकिंग a is equal to 4 and b is equal to p. Okay, then 4 minus p bracket cube is equal to, आता 4 सुरुवातीला या ठिकाणी 4 चा क्यूब करायला लागेल आपल्याला. ओके, 4 क्यूब व्हॅल्यू पुटअप करूया 3 ए स्क्वेअर म्हणजेच या ठिकाणी 4 चा स्क्वेअर आहे इंटू बी मीन्स पी. ओके, प्लस 3 ए मीन्स 4. ओके, बी स्क्वेअर मीन्स या ठिकाणी पी चा स्क्वेअर आहे मायनस बी क्यूब मीन्स पी क्यूब. या व्हॅल्यूज पुटअप केलेल्या आहेत आपण. 4 क्यूब मीन्स 64 मायनस, आता या ठिकाणी बघा हे 3 इंटू पी, अगोदर 3p लिहू आपण इंटू 4 स्क्वेअर मीन्स 16. ओके, प्लस 3 इंटू 4 12 p स्क्वेअर मायनस p क्यूब. ओके, 64 मायनस 16 इंटू 3 48p प्लस 12 p स्क्वेअर मायनस p क्यूब. इट इज आवर फायनल आन्सर. म्हणजेच 4 मायनस पी क्यूब याचा एक्सपांडेड फॉर्म काय येणार आहे 64 मायनस 48p प्लस 12 पी स्क्वेअर मायनस पी क्यूब. ओके, फक्त आपल्याला प्रॉपर वे न जायचं, व्यवस्थित आपले एक्झाम्पल सुटते. चला नंतर नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. बघा थर्ड एक्झाम्पल आहे 7x मायनस 9y क्यूब. ओके, आपला जो बेसिक फॉर्म्युला आहे ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब, तो फॉर्म्युला लिहिणं गरजेचं आहे आपल्याला. ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. मग आता हिअर आपल्याला काय घ्यावं लागेल, हिअर टेकिंग a इज इक्वल टू 7x अँड b इज इक्वल टू 9y. या व्हॅल्यूज आपण पुटअप करूया. देअरफॉर 7x मायनस 9y ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू, आता व्यवस्थित व्हॅल्यू पुटअप करा. 7x ए क्यूब मीन्स 7x चा क्यूब मायनस 3 ए स्क्वेअर मीन्स 7x चा या ठिकाणी स्क्वेअर होईल इंटू बी मीन्स 9y. ओके, प्लस 3 ए मीन्स 7x इंटू बी स्क्वेअर मीन्स 9y स्क्वेअर मायनस बी क्यूब मीन्स 9y.
वाय क्यूब. ओके, व्यवस्थित आता सॉल्व्ह करूया आपण. आता 7चा क्यूब काय होतो 343 एक्स क्यूब मायनस हे 3 आहे तसं ठेवा वाटलं असं 3 इंटू 49 एक्स स्क्वेअर इंटू 9y प्लस 3 इंटू 7x इंटू 9चा स्क्वेअर काय होतो या ठिकाणी 9चा स्क्वेअर होतो या ठिकाणी बघा 81y स्क्वेअर. ओके, मायनस 9चा क्यूब 729y क्यूब. ओके, आता बघा पुढे 343 एक्स क्यूब मायनस आता या ठिकाणी आपल्याला 3 इंटू 49 इंटू 9 करावं लागेल आपल्याला. ओके, सुरुवातीला बघा हे 49 आहे आपलं. ओके, 49 इंटू 3 याची कॅल्क्युलेशन करून घ्या वाटलं असतं. ओके, 49 इंटू 3 किती येतं बघा 49 इंटू 3 3 9 जा या ठिकाणी बघा 3 9 जा 27. ओके, कॅरी झाले 2 3 इंटू 4 12 मीन्स 14 147 इंटू प्लस मल्टिप्लाय इंटू 9 करा म्हणजे हे स्टेपचं उत्तर या स्टेपचं उत्तर आपण निघून जाईल. डायरेक्ट 9 त्रिक 27 27 मल्टिप्लाय केलं तरी चालेल किंवा असं स्टेप बाय स्टेप केलं तरी चालेल. आता 9 7 63 ला 3 हातचे आले 6. ओके, 9 चौक 36 आणि 6 42 ला 2 हातचे आले 4 9 1 9 9 4 13 म्हणजेच या ठिकाणी 1323. ओके, याचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी येतं. लगेच याचं पण इकडं मल्टिप्लिकेशन करून टाका अगोदर म्हणजे सोपं जाईल. पुन्हा बघा हे किती येणार आहे बघा 3 7 21 म्हणजे या ठिकाणी किती आहे हे बघा हे 81. ओके, इंटू 21 21 1 जा 21. ओके, कॅरी झाले 2 21 इंटू 8 म्हणजे 168 आणि 2 170. ओके, हे एवढं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी येणार आहे. ओके, आता बघा हे काय येणार आहे बघा 1323 एक्स स्क्वेअर वाय प्लस हे किती आलंय 1701. इथं बघा हे एक्स वाय स्क्वेअर आहे इथं एक्स स्क्वेअर वाय इथं एक्स वाय स्क्वेअर मायनस 729 वाय क्यूब. ओके, म्हणजे हे झालं आपलं फायनल आन्सर आहे. आता याच्यामध्ये काही चेंजेस नाही होणार म्हणजे दॅट इज आवर फायनल आन्सर. ओके, 343 एक्स क्यूब मायनस 1323 एक्स स्क्वेअर वाय प्लस 1701 एक्स वाय स्क्वेअर मायनस 729 वाय क्यूब. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 58 क्यूब. ओके, 58चा क्यूब आपल्याला करायचा आहे. आपल्याला 58 अशा प्रकारे घ्यावं लागेल 50 प्लस 8 हे असं आपण जर घेतलं तर ए प्लस बी क्यूब मध्ये येणार. त्याच्यामुळे हे न घेता आपण या ठिकाणी काय करूयात 60 मायनस 2 क्यूब या स्वरूपामध्ये या ठिकाणी घेऊयात आपण. ओके, आपल्याला माहिती आहे ए मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. ओके, या ठिकाणी ए म्हणजे किती येणार आहे आपलं 60 येणार आहे अँड बी मीन्स किती येणार आहे आपलं 2 येणार आहे. ओके, या व्हॅल्यूज आपण पुटअप करू. देअरफॉर काय येईल आपलं या ठिकाणी 60 मायनस 2 इन ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू. ओके, वाटलंच लिहायचं हिअर a is equal to 60 and b is equal to 2. ओके, 60 minus 2 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू आता 60चा क्यूब घ्या पहिल्यांदा 60 क्यूब. ओके, मायनस 3 ए स्क्वेअर मीन्स 60चा स्क्वेअर इंटू बी मीन्स या ठिकाणी 2 आहे प्लस 3 ए मीन्स 60 बी स्क्वेअर मीन्स या ठिकाणी 2चा स्क्वेअर आहे. ओके, मायनस बी क्यूब मीन्स 2चा क्यूब आहे. ओके, आता बघा 60चा क्यूब करायचा आहे आपल्याला. ओके, अगोदर आपला 6चा क्यूब माहित पाहिजे. 6चा क्यूब आहे या ठिकाणी 216. ओके, 216चा क्यूब आहे म्हणजे 216. आता या ठिकाणी 1 0 आहे. क्यूब करताना एका 0चे 3 0 करायचे 1 2 3. ओके, म्हणजे 60चा क्यूब झाला मायनस 3 इंटू. ओके, आता 60चा स्क्वेअर
6चा स्क्वेअर आहे या ठिकाणी 36. आता या ठिकाणी स्क्वेअर करायचा आहे, 0 1 आहे त्याच्यामुळे या ठिकाणी 2 झिरो लिहिले. ओके, इंटू हे 2 प्लस आता 3 इंटू 60 किती होईल या ठिकाणी 180. ओके, इंटू 2चा स्क्वेअर 4 मायनस 2चा क्यूब 8. नंतर बघा आता 216,123 मायनस आता हे बघा 3 इंटू 2 6. ओके, आता 6 ने 36 3 म्हणजे 3600 मल्टिप्लाय करू. 3 इंटू 2 6 होते. अगोदर हे जे 2 शून्य ते बाजूला घ्या इकडे. ओके, हे 2 शून्य. आता 6 न 36 ला मल्टिप्लाय करा म्हणजे या ठिकाणी किती येणार आहे. 6 न जर 36 ला मल्टिप्लाय केलं तर 216 कारण 6चा तो क्यूबच आहे. 216 येणार प्लस आता 18 चौक किती येईल या ठिकाणी 72 म्हणजे 720 मायनस 8. आता हे जर आपण केलं आता या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी आपण बॉडमॉस सिद्धांत आपल्याला वापरावा लागतो. ज्यावेळेस बघा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन एकत्र येतं. ओके, त्यावेळेस सिक्वेन्सली जी क्रिया अगोदर आहे ती केली तरी आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर येत असतं. म्हणजे या दोन्हीचं ऑपरेशन अगोदर करा त्याच्यानंतर दोन्हीची क्रिया करा. आता बघा 216,000,000 त्याच्यामधून 216,000 आपण मायनस करू. वाटलं साईडला लिहूया आपण. बघा 216,123 आणि या ठिकाणी 2 झिरो आहेत 216. ओके, 216 हे मायनस करायचे आपल्याला म्हणजे काय बघा हे 0 0. आता 10 मधून 6 गेले या ठिकाणी 4 येणार. ओके, इतकं झालंय आपलं. त्याच्यानंतर इथं 5 राहणार. 5 मधून 1 गेलं 4. ओके, आता या ठिकाणी आपल्याला 12 घ्यावं लागेल म्हणजे 11 मधून 2 9 आणि हे 1 म्हणजे बघा या ठिकाणी किती येणार आहे आपलं 194400. ओके, बघा हे या ठिकाणी लिहून टाका 194400. आता हे प्लसला प्लस. ओके, कारण इथं प्लसच येणार आहे कारण हे नंबर मोठा आहे. 720 मधून आपण तोंडी काढू शकतो. या ठिकाणी 720 मधून 8 गेले तर 712 राहणार आहे. ओके, आता हे ऍड करा. आता हे ऍड करताना बघा या ठिकाणी 2 शून्य आहेत म्हणजे हे 2 अंक ऍज इट इज इकडे येतील. ओके, आता 7 मध्ये फक्त 4 ऍड करा. 7 प्लस 4 इज इक्वल टू 11. कॅरी किती झाला 1 कॅरी झाला म्हणजे इथं गेला हा. या ठिकाणी 5 आलेली आहे आणि इकडे कुठली नंबर नाही त्याच्यामुळे 19 ऍज इट इज घ्या. म्हणजेच बघा या ठिकाणी आपलं फायनल आन्सर काय आलेलं आहे बघा 195112 मीन्स 1 लाख. बघा 1,95,110. इट इज द फायनल आन्सर ऑफ द क्यूब 58 चा क्यूब. ओके, त्याचं फायनल आन्सर आलेलं आहे. फक्त या ठिकाणी एक जरी स्टेप आपली रॉंग झाली की पूर्ण उत्तर आपलं या ठिकाणी चुकतं. ओके, किंवा हे क्यूब करायचे तर आपण डायरेक्ट बघा 3 टाइम्स मल्टिप्लाय करून देखील करू शकतो. परंतु आपल्याला इथं टेक्स्टबुकमध्ये जी मेथड दिली आहे त्या मेथडना त्या स्टेपने येणं गरजेचं आहे. म्हणून टेक्स्टबुकमध्ये असं करा. जर स्कॉलरशिपला जर प्रश्न आला तर डायरेक्ट तुम्ही मल्टिप्लाय 3 टाइम करून काढू शकतात. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. बघा त्याच्यानंतर 2p मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब. ओके, आपल्याला जे सूत्र माहिती आहे आपलं फॉर्म्युला एक्सपान्शन बेसिक फॉर्म्युला a मायनस बी क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a² b प्लस 3b² मायनस b क्यूब. ओके, हा आपला जो बेसिक फॉर्म्युला तो लिहिला आपण हियर काय होणार आहे a इज इक्वल टू 2p अँड b इज इक्वल टू 1/2p. फक्त व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी पुटअप करायचे आहेत. देअरफॉर बघा 2p मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू आता a चा क्यूब म्हणजे या ठिकाणी 2p चा क्यूब या ठिकाणी येणार आहे मायनस 3a² b म्हणजे 3a² 2p चा स्क्वेअर b 1/2p प्लस 3a b² means 1/2p चा स्क्वेअर मायनस b क्यूब means 1/2p चा क्यूब. ओके, 1/2p क्यूब. ओके, आता पुढे बघा 2p चा क्यूब म्हणजे 2 चा क्यूब 8 p चा क्यूब p क्यूब मायनस आता हे बघा हे इथं काय होणार आहे
लिहू वाटलंच तर आपण 3 इंटू हे 2p स्क्वेअर म्हणजे 4p स्क्वेअर. ओके, एक स्टेप वाढवू आपण म्हणजे चुकणार नाही आपले. 1/2p प्लस 3 इंटू हे 2p ला 2p. ओके, इंटू 1/4p स्क्वेअर मायनस 1/8p क्यूब. ओके, आता बघा या ठिकाणी 8p क्यूब मायनस आता हे p स्क्वेअर याच्यातला एक p हा p कॅन्सल झाला. 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे या ठिकाणी किती मायनस 3 इंटू 2 6p किती येणार या ठिकाणी 6p. ओके, देन हे प्लस आता इथे बघा हे एक p आणि हा p गेला. 2 1 जा 2 2 2 जा 4. ओके, म्हणजेच या ठिकाणी किती बघा 3/2p 3/2p. ओके, मायनस 1/8p क्यूब आहे तसं राहणार म्हणजे दॅट इज द फायनल आन्सर. ओके, 8p क्यूब मायनस 6p प्लस 3/2p मायनस 1/8p क्यूब. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल लास्ट सेवन्थ एक्झाम्पल आहे 1 मायनस 1/a ब्रॅकेट क्यूब. ओके, आपला जो बेसिक फॉर्म्युला आहे a मायनस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. हियर काय येणार आहे ठिकाणी बघा हियर a इज इक्वल टू 1 अँड b इज इक्वल टू 1/a. या व्हॅल्यूज पुटअप करूयात आपण. देअरफॉर 1 मायनस 1/a. ओके, 1 मायनस 1/a ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू बघा या ठिकाणी व्हॅल्यूज पुटअप करू. a चा क्यूब मीन्स या ठिकाणी 1 चा क्यूब येणार आहे मायनस 3a स्क्वेअर 3 इंटू a स्क्वेअर मीन्स 1 चा स्क्वेअर इंटू b मीन्स काय या ठिकाणी 1/a आहे प्लस 3a मीन्स 1 आहे आणि b मीन्स 1/a चा स्क्वेअर आहे मायनस b क्यूब मीन्स 1/a चा क्यूब आहे. ओके, आता पुढे बघा 1 चा क्यूब 1 येणार आहे मायनस हे बघा 3 इंटू 1 म्हणजेच काय येणार आहे 3 येणार आहे 3/a काय लिहि या ठिकाणी 3/a. ओके, प्लस हे काय बघा 3 इंटू 1 3 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे 3 काय येणार आहे या ठिकाणी a स्क्वेअर येणार आहे 3/a स्क्वेअर हे मायनस 1/a चा क्यूब येणार आहे. ओके, याच्या पुढे काय म्हणजे एवढंच होतं या ठिकाणी म्हणजे हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे 1 मायनस 3/a प्लस 3/a स्क्वेअर मायनस 1/a क्यूब. That is the expansion of 1 minus 1/a in bracket cube. Okay, then last example. Last example है x by 3 minus 3/x in bracket cube. Okay, आता आपला जो बेसिक फॉर्म्युला है a minus b bracket cube is equal to a 3a square b plus 3a b square minus b cube. Here काय येणार आहे बघा here a is equal to x/3 and b is equal to 3/x म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला गेला डिनॉमिनेटर न्यूमरेटरला आला. सो काय हरकत नाही x/3 मायनस 3/x इन ब्रॅकेट. ओके, क्यूब. आता बघा a चा क्यूब म्हणजे काय येणार या ठिकाणी x/3 याचा क्यूब येणार आहे मायनस 3 ला 3 a स्क्वेअर म्हणजेच x/3 याचा स्क्वेअर आहे या ठिकाणी इंटू b म्हणजे b मीन्स 3/x इंटू हे झालं. आता प्लस येणार या ठिकाणी 3 इंटू a म्हणजे काय आहे या ठिकाणी x/3 आहे आणि b चा स्क्वेअर म्हणजे 3/x चा स्क्वेअर मायनस b क्यूब मीन्स 3/x चा क्यूब. ओके, आता बघा या ठिकाणी काय x क्यूब अपॉन 3 चा क्यूब किती येईल 27 मायनस आता बघा एक स्टेप वाढवलं सर आपण 3 इंटू हे x स्क्वेअर आहे आणि हे 3 चा स्क्वेअर म्हणजे 3 इंटू 3 इंटू 3/x प्लस ओके 3 इंटू x/3 इंटू हे 3 चा स्क्वेअर म्हणजे 3 इंटू 3 म्हणजे आपण कॅन्सल होते म्हणून आपण या स्वरूपात लिहिलेलं आहे x मायनस 3 चा स्क्वेअर काय आहे या ठिकाणी 27/x क्यूब. ओके, आता बघा
एक्स क्यूब अपॉन 27 एक्स क्यूब अपॉन 27 मायनस हे 3 कॅन्सल झालं, हे 3 कॅन्सल झालं, हे 3 कॅन्सल झालं, हे 3 कॅन्सल झालं, हे एक एक्स गेलं आणि हे एक एक्स गेलं. म्हणजे या ठिकाणी काय राहणार आहे, फक्त एक्स राहणार आहे प्लस बघा हे 3 कॅन्सल, हे 3 कॅन्सल, हे एक्स कॅन्सल, हे एक्स कॅन्सल. म्हणजे या ठिकाणी काय राहत आहे बघा, या ठिकाणी एक्सचा स्क्वेअर आहे बरं का, एक्सचा स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे याच्यातला एक एक्स कॅन्सल होणार आहे आणि या ठिकाणी एक एक्स राहील. म्हणजेच या ठिकाणी काय राहील बघा 9/x राहणार आहे मायनस हे जे 27 अपॉन एक्स क्यूब. ओके, म्हणजेच एक्स क्यूब अपॉन 27 मायनस एक्स प्लस 9/x मायनस 27/x. दॅट इज द फायनल आन्सर ऑफ द क्यूब एक्स अपॉन 3 मायनस 3/x. ओके, या ब्रॅकेटचा जो क्यूब आहे याचं हे एक्सपान्शन आहे. अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट 5.3 मधील फर्स्ट क्वेश्चन त्याच्यामधले जे 8 बीट आहेत ते आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो आपला सेकंड क्वेश्चन आहे सिम्प्लिफायचा त्याच्यामध्ये एकूण 4 बीट आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी घेऊयात. तोपर्यंत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही विद्यार्थी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केले त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलसोबत जुडलेले रहा. थँक्यू व्हेरी मच.